हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर निक्कीज लाईफ. तर आता आम्ही चालले आहेत कोलंबी पकडायला. मी फर्स्ट टाईमच चालले आहे आणि जाळी वगैरे मोठं काहीतरी बोलतात त्याला, पण मोठी अशी जाळी असते आणि दोन साईडून बांबू असतात आणि त्याच्याने कोलंबी पकडतात. तर आता आम्ही इथे पोचलो आणि हा व्ह्यू आहे समुद्राचा रात्रीचा सीन आहे. आणि बघूयात आता पुढे काय होतं आणि किती मच्छी भेटते. मी तर खूप इंटरेस्टेड आहे याच्यामध्ये. आता बघूयात काय होतं ते. आम्ही आल्या तिथे मच्छी पकडायला, तर अजिबात दिसत नाही, खूपच काळोख आहे आणि ते कोलंबी पकडायला आले. किती जमा होते तुम्हाला मी नक्कीच दाखवू. ते खूपच अंधार आहे. आता ते एक इकडे आहे आणि एक इकडे, आणि एवढी मोठी जाळी आहे. इथे मम्मी आहे, ते भाई. जाळं बघूयात किती भरून येतं, पण दिसत तर आता काहीच नाही आहे. मला पण ह्यातलं काहीच माहितीच नाही. पडलेले वगैरे असतात बरोबर. आता बघूया किती भेटते. तर हे जाळं असं इथून ते इथपर्यंत असं लांब यायचं काही मोठं. खूपच मेहनत लागते ह्याच्यामध्ये. आणि बघूयात आता काय होतं ते, किती भेटते तुम्हाला शेवटी नंतर एकदाच दाखवू आम्ही किती आहे ते. फोटोज किंवा व्हिडिओज काढून. इथे जास्त मला व्हिडिओ काढायला पण जमत असं मागे थोडीच काढते आणि जेवढं दाखवता येईल तेवढा प्रयत्न करते, पण मेहनत पण खूप आहे ह्याच्यामध्ये. हे बघा नाही, जाळी नाही आणली. चुकीच्या गडबडीत पकडली म्हणून मच्छी नाही भेटली. मग दोन तास नको. मागडते काल मागवते ते आता सकाळी गेलतो परत. सकाळची झोप पडतात जाम शिकायला आपला इथे बघा. नाशिक काय दिसत आहे आज त्याच्यावर जा टावेल नेऊन जा, मग फोटो काढ जा. तुम पैसा क्या ग्लुकोन डी करो ग्लुकोन डी
ह्याच्यात लहानच वाटतं. मस्त नाही ह्याच्यामध्ये लहान वाटतं ना.